सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को। जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव भगति से कोई शरणागत आवे, संतति संपत्ति सब ही भरपूर पावे। ऐसे तुम महाराज मोको अति भावे, गोसावी नंदन निच दिन गुण गावे। जय देव जय देव जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव टांगण वंदिन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे अलंगिन आनंदे पूजन, भावे वाळीन म्हणे नामा। त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या तरुणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव। कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि गिरिधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। नमस्कार प्रेक्षको, सेलिब्रिटी गणेशोत्सवामध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। आणि आज आपण सेलिब्रिटी गणेशोत्सव साजरा करतोय अक्षय गुरव आणि भूषण याच्यासोबत। तुमचं दोघांचंही मनपूर्वक स्वागत आहे आमच्या सेलिब्रिटी गणेशोत्सव शो मध्ये। नमस्कार। अक्षयची माझी फार जुनी ओळख आहे आणि आत्ता माझी ओळख भूषणशी होणार आहे, तसंच तुमच्या प्रेक्षकांची सुद्धा भूषणशी नव्याने ओळख होणार आहे। कारण अक्षय, आपण दोघी तर कॅमेराच्या पुढे असतो आणि कॅमेराच्या मागचा माणूस कोण आहे तर तो भूषण आहे। सो त्याचीही जर्नी थोडी आपण जाणून घेणार आहोत आणि अक्षयाची सुद्धा आपण सगळा अभिनय प्रवास आपण जाणून घेणार आहोत। तर नक्कीच हा आपण गणपती बाप्पाला आशीर्वाद घेऊन एपिसोडला सुरुवात करतोय। अक्षया, अर्थातच गणेशोत्सव आपण साजरा करतोय आणि तेव्हा तुझं आणि बाप्पाचं नातं याविषयी तुम्ही दोघांनी सांगा। ओके, सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप नमस्कार आणि गणपतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। गणपतीचं आणि माझं नातं खूप छान आहे, खूप चांगलं आहे। एक मुलीचं आणि वडिलांचं नातं आपण म्हणू शकतो किंवा मैत्रीचं नातं आमच्यात खूप आहे। कारण हा एकमेव असा देव आहे ज्याला आपण अरे बाप्पा, अरे गणपती, अरे गणू अशा पद्धतीने आपण त्याला एक त्याचं नाव घेतो। बाकी सगळ्या देवांचं मला वाटतं आपण रिस्पेक्टफुली नाव घेतो। त्याचं कारण की मला असं वाटतं की गणपती हा कलागुणांचा देवता आहे, बुद्धीचा देवता आहे आणि त्यामुळे मी जास्त त्याच्यासोबत माझा संवाद हा असाच असतो आणि त्याच्याकडे काही जास्त मागावं लागत नाही। कारण मी आत्तापर्यंत जेव्हापासून मी इंडस्ट्रीत काम करते तेव्हापासून माझा अनुभव हाच आहे की गणपती आले की मला कामं मिळायला लागतात ऑटोमॅटिक। टचवूड सगळी त्यांची स्वामींची कृपा। तर मला त्याला सांगावं नाही लागत की मला आता हे काम हवं आहे किंवा मला आता ते करायचं आहे। सो ऑटोमॅटिकली तो मला देत जातो आणि ते मी घेते। सो हे माझं बाप्पाचं नातं आहे। आज तुम्ही माझ्या सासरी आला आहात। बरेच इंटरव्ह्यू आत्तापर्यंत गेले 12-13 वर्ष मी माझ्या घरी म्हणजे माझ्या माहेरी इंटरव्ह्यू होतात माहीमला, पण यंदा मला कारण घरी इथे 1.5 दिवसाचा बाप्पा असतो आणि मला तिथे अजून 2-3 दिवसांनी जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला मी म्हटलं की तुम्ही इथेच या इंटरव्ह्यूला।
हा आमचा बाप्पा, वाण्यांचा बाप्पा, वाणी माझे मिस्टर भूषण वाणी. आता मी इंट्रोडक्शन करून देते. आणि तो DOP आहे. तो फारसे इंटरव्ह्यू देत नाही, तो मला पुढे ढकलतो आणि स्वतः नेहमी मागे राहतो. कॅमेरा मागचा माणूस आहे तो. आणि आज आम्ही त्याच्या घरी, म्हणजेच माझ्या घरी, माझ्या सासरी आज इंटरव्ह्यू सुरू आहे. आता तू सांग. म्हणजे आता हिच्यावरनं एक सांगतो की म्हणजे गणपती सो बाप्पा आला की मी स्वतःहून म्हणतो तू रेडी, मला कामं येणार आहेत. आमचा पॅटर्न झाला आता. बाय द वे माझं आणि मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. माझ्या सासूबाईंनाही माहिती आहे. त्या म्हणतात इथे आली अक्षया की तिला पहिलं काम येतं. म्हणजे टचवूड ही वास्तू मला खूप शुभ आहे की मी इकडे आले. म्हणजे तुम्हाला सांगते, ज्या दिवशी परवा 2 दिवसापूर्वी मी इथे आले आणि त्या संध्याकाळी मला फोन आला की उद्या तुझी मीटिंग लाईंडअप होती. जी आज होती ती उद्या मीटिंग माझी लाईंडअप झाली आहे. सो मला आई तेच म्हणतात नेहमी की इकडे आलीस की तू लगेचच तुला काम सुरू होतं. सो ते आहे. त्याला बोलायला नाही 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 मी म्हणजे माझं आणि बाप्पाचं रिलेशन असं आहे की आयुष्यात म्हणजे मी मुळातच कमर्शियल आर्टिस्ट असल्यामुळे ड्रॉइंग हा माझा पहिला कोअर पार्ट राहिला आहे अभ्यासापेक्षा. तर आयुष्यात पहिलं काढलेलं ड्रॉइंग बाप्पा आहे. आयुष्यात पहिली बनवलेली मूर्ती बाप्पा आहे. त्याच्यानंतर जसं या प्रोफेशनमध्ये आलो ॲज अ DOP, तर सगळ्यांना माहिती असेल की आम्ही शूटिंगच्या अगोदर सर्वात पहिले पूजतो ते बाप्पाला पूजतो. सो माझा दिवस बाप्पासोबत चालू होतो. शूटिंग पॅकअप करताना बाप्पाचं नाव घेऊन संपतो. त्यामुळे माझा दिवस आणि रात्र दोघेही बाप्पापासून चालू होतात आणि संपतात. नियर बाय गणपतीनंतर भेट झाली. हो 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 हो. आता तुझ्याकडे मगाशी आपण बोललो तसं 10 दिवसाचा गणपती असतो. म्हणजे अनंत चतुर्दशीला विसर्जन करतो. म्हणजे इतक्या कालावधीमध्ये बाप्पा तुझ्या सोबत असतो. काय वेगळेपण जाणवतं माहेरच्या गणपतीमध्ये आणि वाड्यांच्या गणपतीमध्ये? कारण हा अगदी चटुकला 1.5 दिवसाचा येतो आणि लगेचच जातो. पण त्यामुळे तुला खरं तर मुभा मिळते माहेरी जायला. हे पण एक एक्सक्यूज मिळते की बाबा चला माझा 10 दिवसाचा गणपती आहे, मी चालले माहेरला, असं सांगून तू जाऊ शकते. ॲक्च्युली मला काही फरक वाटत नाही. कारण माझ्या घरच्यांनी म्हणजे सासरकडच्यांनी कधीच मला तो डिफरन्स जाणून नाही दिला की म्हणजे मी सासरी आहे किंवा मी आता माहेरी चालली आहे. जे इतर बायकांचं खूप असू शकतं, पण ते माझ्या वाट्याला देवबाप्पाने दिलेलं नाही आहे. सो ते एक बेनिफिट माझ्याकडे आहे. त्यामुळे मला वाटत नाही की मी सासरी आहे, माहेरी. मला असं वाटतं मी माझ्याच घरी आहे, मी माझ्याच माहेरी आत्ताही आहे. ते फिलिंग मला नेहमी दिलं आहे यांनी आणि ते मी घेतलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप वर्षापासून इंडस्ट्री झाल्यापासून गणपती असं मनासारखं साजरा नाही करता येत आहे. कारण कामानिमित्त तो देतो, त्यामुळे आपल्याला नाकारता येत नाही, ते घ्यावंच लागतं आपल्याला. पण मला लहान असताना खूप 10 दिवस 5 दिवस सुट्टी असायची, ती मजा करायचो. मी कालच मुलांना सगळं संगीत खुर्ची आम्ही खेळायचो किंवा सगळ्या आठवणी शेअर करत होते. पण आता असं काही वर्षात असं झालं की धावपळीचं खूप झालं आहे. म्हणजे इथे आलो, 2 दिवस इथे स्पेंड केले, मग मुंबईतल्या मीटिंग अटेंड केल्या, मग परत आईकडे गेले माहेरी. सो तिकडेही अर्धा दिवस राहिले, रात्री परत बॅक टू होम. सो हे सगळं असं मॅनेज करावं लागतं सिरियसली. पण ती पण एक मजा आहे, त्यातही खूप मजा येते मला सिरियसली. सो असं काय आहे, दोन्ही साईडचे मला गणपती सेलिब्रेट करायला मिळतात. आता मी भूषणला विचारेन, तुझा आवडता म्हणजे बाप्पाचा आवडता अर्थातच मोदक हा विषय आहे. तुझा आवडता पदार्थ कुठला किंवा अक्षयाने तुला काय खाऊ घातलेलं तुला जास्ती आवडतं? म्हणजे अक्षयाकडनं फरमाईश काय असते तुझ्या? चांगलं सांगा, चांगलं सांग. अक्षयाकडनं मला झालेली फरमाईश म्हणजे मला आवडलं. आता ते मी बनवलेला कुठला पदार्थ म्हणजे आता बाप्पासमोर नाही बोलू शकत ना मी. नाही नाही, नॉनव्हेज आहे, इट इज नॉनव्हेज. सो नाही म्हणजे तिच्या हातचं व्हेज बिर्याणी आणि सर्वात फेवरेट म्हणजे मी आग्रहाने सांगतो, खूप शूटिंग करून थकून आलं की वरण भात कर आणि मसाला डाळ ना आपली, फोडणीचं वरण आणि भात आणि तूप, दॅट्स इट. म्हणजे रात्रीचं प्रोबॅबली थोडंसं जेवणं आमचं तेच असतं बऱ्यापैकी, पण ते फेवरेट. पण त्याला काही ऑप्शन नाहीये, तर त्याला मी जे बनवेल ते त्याला खावंच लागणार. त्याच्या म्हणावंच लागतं की हो चांगलं, हे लावू नका एडिटमध्ये. आणि तुझा आवडीचा पदार्थ किंवा तुला घरात आल्यावर किंवा कधी कधी हा बनवतोस का, ह्याला कामाला लावतेस का कधी कधी? असतात लोक तिकडे.
मला तो एक म्हणजे त्याचं घर डोंबिवली आणि तो बरेच वर्ष डोंबिवली म्हणजे फॅमिलीपासून लांब राहिला आहे, एकटा राहिला आहे शूटिंगसाठी. म्हणजे तर त्याला ना पहिल्यापासून छान जेवण बनवता येतं आणि तो सगळं करतो. त्याला घरात बाई माणूस असेल तर त्याचं काय म्हणू आपण, त्याला एक चांगलीच गोष्ट आहे. पण त्याला जर घरामध्ये बाई माणूस नसेल तर त्याचं घर तो अगदी व्यवस्थित ठेवतो. प्लीज मी तुम्हाला सांगते, पुढचा इंटरव्ह्यू माझ्या घरी करूयात आणि तुम्हाला ते असं वाटेल की ते मी केलं आहे, तर ते नाही आहे. त्याचं कौतुक करते मी आता. खूप गोष्टी मी त्याच्याकडून शिकले, नीट नेटकं राहणं किंवा किती छान आपलं घर राहिलं पाहिजे. सो तो छानच ठेवतो ऑब्व्हियसली आणि तो जेवणाच्या बाबतीत तो सगळंच छान बनवतो. त्याची फेमस त्याची आहे ती म्हणजे दाल खिचडी. त्याच्या पूर्ण ग्रुपमध्ये अख्खी जेवढी त्याची फ्रेंड्स आहेत त्यांना सगळ्यांना माहिती की तो दाल खिचडी खूप छान बनवतो. आणि डोंबिवली हे खरं तर सांस्कृतिक शहर आहे, कारण डोंबिवलीचा कल्याण डोंबिवलीला फार असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. तर गणपती डोंबिवलीतला गणेशोत्सव कसा असतो, म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल तुझ्या जाणून घ्यायचं. एक तर माझं लहानपण म्हणजे बॉर्न अँड ब्रॉट अप इन डोंबिवली आणि सगळं लहानपण इकडेच गेलं आहे. सो पहिले माझ्या घरी बाप्पा नसायचा घरामध्ये, पण आम्ही इथेच नियर बाय राहायचो. तेव्हा मग आम्ही एकूण एक जवळजवळ 10 ते 12 मित्रांचे गणपती, त्यांचे डेकोरेशन खूप आवडीने सगळे मनपूर्वक सगळे डेकोरेशन करायचो. आणि सार्वजनिक म्हणजे इकडनं रात्री निघायचं, एक रात्र डोंबिवलीतले सगळे सार्वजनिक गणपती फिरायचे, एक रात्र ट्रेन पकडून इकडनं ठाण्याला जायचं, ठाण्याचे गणपती सगळे बघायचे, मग परत पहाटे परत यायचं, मग 1-2 रात्र टार्गेट करायचं की आपले लालबागचा राजा वगैरे हे सगळे सार्वजनिक गणपती करायचे. सो ते सगळं लहानपणापासून ते सगळं रुटीन होतं आहे. पण कुठेतरी कामानिमित्त बाहेर पडावं लागलं आणि मग ते एक वेगळं रुटीन झालं. आता मित्रांकडे इकडनं जेव्हा मुंबईला जाऊ तर मित्रांकडचे गणपती असतील, मग त्याच्या घरचे गणपती, मग एक दिवस नेमलेले आहेत की या मित्राच्या घरी या दिवशी दर्शन, त्याच्या घरी जेवायचं. आता अर्थात 1.5 दिवसाचं असल्यामुळे फारसं कोणाला इमिजिएटली माझ्याकडे इकडे येता येत नाही, पण बाकीच्या मित्रांकडे नक्की जाता येतं. आणि सार्वजनिक गणपती आत्ता काही काळापासून थोडंसं मी कमी केलं जाणं, कारण की खूप प्रचंड गर्दी आहे. पण डोंबिवलीत आपण त्या बाप्पाकडे येतो ते हां ते म्हणजे ते गणपती मंदिरातलं जे आहे फडके रोडला जे ते खूप प्रतिष्ठित मंदिर आहे, नवसाचं म्हणतात त्याला. तर आम्ही डोंबिवलीत दोघं कधीही आलो तरी आम्ही जातो, दर्शन घेतो. कधी म्हणजे त्याच्यासाठी फक्त चतुर्थी असली पाहिजे, दिवाळी असला पाहिजे, दसरा नाही, आम्ही डोंबिवलीत आलो की जाऊन दर्शन घेतो. अक्षया, आता सगळ्या अभिनयाच्या जर्नीबद्दल जाणून घ्यायचं आहे, सगळ्या तुझ्या मालिका आणि अर्थातच आत्ता रिसेंटली झालेला डंका चित्रपटाच्या निमित्ताने आपण भेटलो परत, तर त्याविषयी थोडंसं सांगशील. बापरे, टेलिव्हिजन म्हणजे मला 5 वर्ष वगैरे मागे जावं लागलं आता, कारण बरेच मधले 2019 ते 2024 चालू ना 24 मी टेलिव्हिजन नाही केलं काम, कारण असं काही नाही आहे, पण मला बिग स्क्रीनवरती मोठ्या पडद्यावरती काम करायचं होतं आणि त्या पद्धतीने मला चित्रपट मिळत गेले. आणि मी आता 2 फिल्म माझ्या रिलीज, 4 फिल्म रिलीज झाल्या आणि आत्ता नोव्हेंबरमध्ये अजून एक फिल्म रिलीज होते आहे आणि ती खूप मोठी फिल्म आहे, मोठा चित्रपट आहे माझ्यासाठी आणि तेव्हा आपण परत भेटूच आणि फार वेगळ्या रूपात, वेगळ्या लुकमध्ये मी लोकांना दिसणार आहे. ते सिरियलबद्दल म्हणायचं तर 2011 पासून माझी जर्नी सुरू झाली इंडस्ट्रीत. 2013 ते 2019 मी 4 ते 5 टेलिव्हिजन शो केले. बहुधा लोकांना मी पटकन आठवत नाही कारण आता करून खूप टाईम झाला आहे. पण रिसेंटलीचं काम सांगायचं तर आई कुठे काय करते मध्ये मी माया कॅरेक्टर केलं होतं. ते पण मला असं करू की नको ह्या सिच्युएशनमध्ये मी होते, पण म्हटलं ठीक आहे, आपल्याला टेलिव्हिजनने खूप काही दिलं आहे तर परत करायला मला खरंच काही हरकत नाही. आत्ताही सिरियलसाठी मला फोन येतात, पण काही फिल्मच्या कमिटमेंटमुळे मला टेलिव्हिजनकडे लगेचच टर्नआउट नाही होता येत आहे. पण पुढे चांगले चित्रपट आहेत जे रिलीजला आहेत, काहींचं शूट माझं सुरू होईल आणि प्लीज लोकांना असं वाटत असेल की मी कुठे दिसत नाही आहे किंवा काय अक्षयाचं काम का नाही येत आहे, तर मी हेच सांगेन ह्या निमित्ताने की लवकरच तुम्हाला वेगवेगळ्या कॅरेक्टर आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. मी आय होप सगळ्यांना आवडेल. हां, आणि मोठ्या पडद्यावर.
सिनेमॅटोग्राफी म्हणजे हे टोटली वेगळं क्षेत्र, कारण आमचा चेहरा सुंदर अधिक चांगला दिसावा म्हणून सिनेमॅटोग्राफीचं काम असतं. म्हणजे DOP आपण ज्याला म्हणतो आपल्या क्षेत्रामध्ये, तर त्याचं म्हणजे तुमच्यामुळे खरं तर आम्ही सगळे कलाकार सगळ्या प्रेक्षकांना. तर तुला छंद म्हणून म्हणजे छंदाला तू करिअर केलंस की तू ठरवलंच होतंस की मला सिनेमॅटोग्राफर व्हायचं, आणि तुझे आदर्श कोण होते या क्षेत्रात येताना? वा वा वा. खरं सांगायचं झालं तर मी या क्षेत्रातील असं कधी अनएक्सपेक्टेड नव्हतं. मला लहानपणापासून एअरफोर्स पायलट व्हायचं होतं, पण ते इव्हेंच्युअली शक्य नाही झालं. पण तो एक काळ, आजच्या काळात तरी इंटरनेट वगैरे या गोष्टींमुळे खूप वास्ट नॉलेज आहे, आजच्या जनरेशनला फटाफट कळतं. मला आता एअरफोर्स नंतर मला पहिल्यापासूनचं ड्रीम ते होतं, पण ते कधी जमलंच नाही. मग एक आर्किटेक्चर बॅक ऑफ माइंडमध्ये होतं, बिकॉज आर्ट वाईज माझं सगळं चांगलं होतं. पण आर्किटेक्चरला ॲडमिशन वगैरे प्रोसेसमध्ये खूप एक्सपेन्सिव्ह पडत होतं, एज्युकेशनल वाईज वगैरे. आणि इव्हेंच्युअली माझ्या एका मित्राने सजेस्ट केलं की कमर्शियल आर्ट ही एक क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये तू ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम करू शकतो. सो मी एक चान्स घेतला, मी ॲडमिशन घेतलं अँड आय बिकम अ टॉपर. आणि राहिली गोष्ट फोटोग्राफीची, तर फोटोग्राफीचा आणि माझा प्रवास फार रिव्हेंजवाला आहे खरं तर. सो असं कधी मला कॅमेरा बघून कधी अफेक्ट झालेलं किंवा मला फोटोग्राफी करायचीच आहे असं माझे मित्र करायचेत कॉलेजमध्ये. तर आम्हाला एक स्पेशलाइज सब्जेक्ट होता की तुम्ही आयदर फोटोग्राफी निवडा किंवा व्हिज्युअलायझेशन निवडा. असंच कॅन्टीनमध्ये एका मित्राचा मोठी लेन्स असलेला कॅमेरा असा हातात उचलला, तर पहिल्यांदा त्या कॅमेऱ्याने मला अट्रॅक्ट केलं. तर युजली माझ्याकडे आजूबाजूला खूप कॅमेरे असायचे कॉलेजमध्ये असताना. तर तो उचलला आणि मी असं डोळ्याला लावला, आणि तो खूप एक्सपेन्सिव्ह होता, तेव्हा महागडा होता. तर ज्याचा होता त्याने माझ्या हातातनं खेचून घेतला. अरे तुला फोटोग्राफीतला पण कळत नाही, तू कॅमेरा कसा उचललास. त्या गोष्टीचा मला प्रचंड राग आला. आणि माहीत नाही त्याला इगो म्हणता येईल की राग आला, पण तो खूप क्यूट राग होता ज्यानं माझं आयुष्य बदललं. त्याच्यानंतर मी स्वतःहून 7 ते 10 दिवस काही लग्न शूट केले. ते काय मुंज वगैरे, नामकरण विधी वगैरे त्या सगळ्या शूट केल्या. थोडी आईने मदत केली, आईची जास्त मदत होती. आणि मी 7 दिवसानंतर मी स्वतःचा कॅमेरा घेऊन कॉलेजमध्ये हजर होतो. आणि मग पुढच्या 2 वर्षातले जे काय फोटोग्राफीचे अवॉर्ड्स होते ते नंतरचं झालं. तर ते मग ग्रॅज्युएशन मी फोटोग्राफीतच केलं स्पेशलाइज घेऊन. आणि त्याच्यानंतर मग ऑगिलवीसारख्या एजन्सीमध्ये इंटर्न असताना काही काळ मग सिनेमॅटोग्राफी किंवा त्या काळातच मला असं जाणवलं की मी चलचित्रासाठी जास्त काम करू शकतो. एका फ्रेमच्या ऐवजी मी कंटिन्युअस फ्रेमसाठी मी जास्त माझं माइंड त्याच्यामध्ये जास्त चालतं आहे. सो ते काम चालू केलं. आणि मीनवाईल फोटो जर्नलिस्ट म्हणून पण मी काम केलं आहे फ्रीलान्स. टाइम्स ऑफ इंडिया म्हणा किंवा हिंदुस्तान टाइम्स म्हणा किंवा पीपल मॅगझिन म्हणा किंवा ग्रेट वुमेन मॅगझिन. तर असे त्यांचे बरेचसे कवर पेज म्हणा किंवा आतमधले काही पापाराजीज आम्ही क्रॅक केला आहेत त्या काळात, म्हणजे इन्क्लुडिंग माधुरी दीक्षित, अंजलिना जोली वगैरे सगळे. हे खूप जुन्या गोष्टी आहेत, पण हे मी फ्रीलान्स करायचो. बट कोअर वर्क मी सिनेमॅटोग्राफीमध्येच ठेवलं. सुरुवातीचा का स्पीड पकडण्यासाठी मी 2 ते 3 वर्ष टेलिव्हिजनमध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट फिल्ममध्ये जम्प केलं. आत्ता आयुष्यामध्ये एवढ्या 14 ते 15 वर्षाच्या प्रवासामध्ये जवळजवळ 250 ते 300 ॲड्स मी शूट केल्यात आत्तापर्यंत. 4 चित्रपट माझे शूट झालेत, एक रिलीज व्हायचं आहे. सेकंड युनिट म्हणून तुम्ही उन्हाळ म्हणा किंवा झोंबिवली म्हणा किंवा ताली, सुष्मिता सेनवाली ताली, किंवा आत्ता लेटेस्ट रिलीज झालेली मैं अटल हूँ, या सगळ्या चित्रपटांचा मी सेकंड युनिट DOP पण होतो. सो आत्तापर्यंतचा हा प्रवास आहे. बघूया आता पुढे काय. तू कुठल्या माध्यमामध्ये कम्फर्टेबल असतो? म्हणजे सिरियल्सचं कधी केलं आहेस, ॲड्समध्ये कम्फर्टेबल असतोस की मूवीजमध्ये कम्फर्टेबल असतो? सेम क्वेश्चन टू यू ऑल्सो, की तुला मालिका जास्ती आवडतात की मूवीज जास्ती आवडतात करायला? सो मालिका तर नाहीच सध्या, कारण की मी मालिका अगोदर केल्या आहेत आणि म्हणजे मला वाटत नाही मी मालिका करू शकेल, कारण की ते लोक फार ग्रेट आहेत आमच्यापेक्षा. ते ज्या स्पीडने काम करतात आणि त्यातल्या त्यात ते एवढं चांगलं एक्झिक्यूट करतात, तेवढं मला खरंच पॉसिबल नाही. राहिली गोष्ट ॲडव्हर्टायझिंग आणि लॉंग फॉर्मॅट्स किंवा फिल्म किंवा वेब सिरीज, सो हा माझा ॲक्च्युली फोर्टे आहे की ॲडव्हर्टायझिंग इज माय व्हेरी मच लाईक प्रोडक्ट शूट्स आणि खूप चॅलेंजिंग. म्हणजे 3 तासाची गोष्ट तुम्हाला 30 सेकंदामध्ये सांगायची आहे. सो आम्ही शूट करताना की ह्या शॉटमधले 12 फ्रेम्सच वापरले जातील
किंवा त्या 12 फ्रेमसाठी आम्ही काम करतो किंवा 24 फ्रेमसाठी फक्त करायचं आहे काम, तर ते खूप ॲडव्हेंचरस आणि ते खूप टास्क आहे त्याच्यामध्ये ते करणं. सो आणि ते चॅलेंजेबल आहे, तर ते मला करायला खरंच खूप आवडतं. पण कधीतरी एक डिफरंट फोटोग्राफी ट्राय करण्यासाठी मला वेबसिरीज आणि फिल्म करायला नेहमी आवडेल, पण काहीतरी वेगळे विषय असावेत. जसं ताली मी त्याच्यासाठीच हो म्हटलं, किंवा झोंबिवली म्हणजे पहिला झोंबी मराठीतला कॉन्सेप्ट, तर त्याला कसं एक्झिक्यूट करायचं याच्यामध्ये आम्ही कोर लेवलपासून सगळे इन्वॉल्ड होतो. माझे जे लीड DOP होते लॉरेन्स, तो भावासारखाच आहे, पण तो पूर्णपणे फ्रीडम पण देतो. सेकंड युनिट असून तो कम्प्लिटली इन्वॉल्व करतो टीममध्ये. सो ह्या सगळ्याप्रमाणेच मला असं वाटतं की वेबसिरीज, फिल्म आणि ॲडव्हर्टाइजमेंट्स. येस. नाही नाही लोकांनी मला खूप पाहिलंय, त्यामुळे तुझं नॉलेज कदाचित येणाऱ्या नवीन पिढीला खूपच उपयोगी आहे. आणि मला असं वाटतं की नेहमीच अभिनेता दिसत राहतात, टेक्निकल टीमचे इंटरव्ह्यू फार कमी होतात. सो बरं आहे, चांगलं बोलतोयस. हां, आणि आमचं डिस्कशनही होतं ह्याच्यावरती नेहमीच. ॲक्च्युली मला मालिका करायला आवडेल, असं नाही आहे की मी आता फिल्मच करणार वगैरे, असं काही नाही. मला मालिका करायला आवडेल, मला नाटक करायला आवडेल. सो येस, पण आत्ता काही फिल्म्स लाईंडअप आहेत रिलीजच्या आणि शूट करायचं पण आहे. आणि जर इन केस त्या दरम्यान सिरियलचं विचारणं मला झालंच आणि टाईम मिळाला तर मी नक्कीच करेन. मध्ये मध्ये आमच्या निवेदनाच्या क्षेत्रातही तू तो पार्ट राहिला आपला. म्हणजे मी आय थिंक तुला आमच्या पाहिलंच होतं, आणि शिवाय आपल्या झीच्या काही गजर कीर्तनाचा त्या कार्यक्रमात. हां, ॲक्च्युली झीला माहीत नसावं की मी चांगलं निवेदन करते. सो ॲक्च्युली दूरदर्शनवरची पहिली मराठी मालिका होती गीत रांगोळी. गीत रंगोली हिंदी लागायचं, गीत रांगोळी मराठीत होतं. सो त्याचं पहिलं निवेदन, पहिलं अँकरिंग मी केलं होतं. आणि मला करायला इतकी मजा यायची, कारण ते कम्प्लीट टेलिप्रॉम्प्ट असायचं. आणि त्यातल्या ज्या दूरदर्शनच्या माझ्या खूप आवडत्या प्रोड्युसर संध्या पुजारी माझ्या खूप आवडतात आणि त्यांची मी खूप लाडकी आहे. सो त्यांनी मला खूप छान माझ्याकडून काम काढून घेतलं खरं तर. सो निवेदन करायला मला ॲक्च्युली आवडतं. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि सेलिब्रिटी गणेशोत्सवमध्ये अक्षय आणि भूषणशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहता सेलिब्रिटी गणेशोत्सव. सेलिब्रिटी गणेशोत्सवमध्ये विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण अक्षय गुरव आणि भूषण वाणी यांच्याशी संवाद साधतोय. खरं तर मुलाखतीच्या शेवटाकडे आपण आलेलो आहे. या पॉडकास्टच्या शेवटी आपण चर्चा करायला हवी ती या गोष्टीची, कारण गणेशोत्सव आपल्याला असा संदेश देतो, म्हणजे सामाजिक कार्य आपण करावं किंवा गणेशोत्सवामध्ये शाडूचीच मूर्तीचा वापर जास्ती झाला पाहिजे. आणि फटाके किंवा हे जे सगळे मुलं हे ह्या सगळ्या दृष्टीने जे सगळं म्हणजे इव्हेंट स्वरूप साजरं न करता आपण घरगुती गणेशोत्सव करतो किंवा सार्वजनिक गणेशोत्सव करतो, तर अगदी छान पद्धतीने पारंपरिक पद्धतीने तो साजरा केला पाहिजे, असं खरं तर गणेशोत्सवाचं स्वरूप असतं. पण आता सध्या गणेशोत्सवाला फार म्हणजे दहीहंडी पण आता आपण नुकतीच साजरी करू, खूप मोठं स्वरूप झालं आहे आणि तो सगळा बाजार झाल्यासारखा आपल्याला जाणवतो आहे. तर याबद्दल तुमचं मत काय आहे आणि गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा झाला पाहिजे याविषयी मी तुम्हाला फार संदेश वगैरे द्या म्हणणार नाही, कारण आपण सगळे एकाच पिढीचे आहोत आणि फार असे मोठे पण नाही आहोत लोकांना संदेश द्यायला. तर एक सजेशन आपण देऊ. मी देते आणि मला आलेले अनुभव मी आता शेअर करणार आहे. कुठे ऐकलंय, कुठले इंटरव्ह्यू बघितले ते नाही. गणपती बाप्पाचं सुरुवात कशी झाली त्या काळात किंवा काय कसं झालं ते सगळ्यांनाच माहिती आहे. माझ्या बाप्पापासून सुरुवात करते. माझा बाप्पा हा घरी बनवलेला आहे. हा माझ्या मोठ्या दीरांनी, महेश वाणी म्हणजे माझे मोठे दीर आहेत, भूषणचे मोठे भाऊ, त्यांनी हा बाप्पा घरी बनवला आहे. दिवसभर कामावरती जाऊन ड्युटी करून घरी येऊन रात्री ते गणपती बाप्पा घरी बनवतात. आणि आम्ही गेल्या वर्षीपासून ही प्रथा सुरू केली आहे की घरी बाप्पा बनवायचा. आणि त्याच्या आधी काही वर्षापासून 4-5 वर्षापासून आम्ही घरीच विसर्जन करतो बाप्पाचं. हां, तर शाडूची मूर्ती इको फ्रेंडली बाप्पा आहे आपला, जो घरीच आपण विसर्जन करू शकतो. तर ही आमची प्रथा आहे, ही आमची पद्धत आहे, ज्याच्यामुळे आपल्या पर्यावरणाला किंवा नेचरला काही धक्का बसणार नाही, कोणाला त्रास होणार नाही. आणि मला असं वाटतं हे वृत्ती आहे, ही तुम्हाला इथून आलं पाहिजे आणि ते तुमचं जेनेटिक असलं पाहिजे.
आता मी कोणाला तरी जाऊन सांगणार, त्या माणसाने जर ते ऐकलं तर तो ॲक्सेप्ट करेल. जर मी सांगूनही मी इंटरव्ह्यू देऊनही लोकांनी नाही ऐकलं तर त्याचा काही फायदा नाही. मी जर आज लोकांना म्हणाले फटाके वाजवू नका, ढोलताशे वाजवू नका, तुमच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना, ड्युटीवर जाणारी लोक, शूटिंगला जाणारी लोक, ज्येष्ठ नागरिक, आत्ता आम्ही गोरेगावहून निघालो ते डोंबिवलीला आलो, आम्हाला भीती होती कुठेतरी ट्रॅफिक लागलं आणि आपण जाम फसून जाऊ, पण लकीली तो पहिला हरतालिकेचा दिवस असल्यामुळे कुठेही आम्हाला ट्रॅफिक नाही मिळालं. ते ही भीती धाकधूक आता सध्या राहिलेली आहे. हे जर मी बोलायला लागले, प्रवचन द्यायला लागले तर बोलायला लागले तर लोकांना ते प्रवचन वाटू शकतं की ही आमच्या इतक्या वर्षाच्या काय म्हणतात त्याला धार्मिक भावनांवरती बोलतीये. आता हे तुमचे धार्मिक भावना कशा असू शकतात? गणपती हा घरी का बसवला जातो? कारण आपल्या घरी काही महिने, काही दिवस आपल्याकडे लोक भेटीगाठी होत नाहीत. लोकांनी घरी यावं, आपल्याला भेटावं, बाप्पाचं दर्शन घ्यावं, एक छान शुद्ध मनाने एक प्रसन्न वातावरण असावं जगात, घरात. हे एक कारण आहे. पण लोकांनी त्याचा बाजार उठवला, लोकांनी त्याचा मोठा काहीतरी व्यापार करून ठेवला, कमर्शियल करून. मी तुला सांगते, मी फुलं आणायला गेले, बेसिक फुलांचा हार 500 रुपये, जास्वंदीचं फूल 25 रुपये, एक फूल 10 रुपये, 20 रुपये. आम्ही दोघं तेच म्हणतो, अरे बापरे, आपण आता गणपतीच्या वतीनं घरामध्ये झाडं लावू, ते झाडांना जास्वंदीचं फूल बियाणं टाकू, जिथे फुलं उगतील आणि तेच आपण बाप्पाला वाहू. म्हणजे ठीक आहे, सगळ्यांनी कमवा, मी नाही म्हणत नाही आहे, कोणाच्या बिझनेसवरती, धंद्यावरती मी हे नाही म्हणत नाही आहे काहीच, पण त्याचा काहीतरी कुठेतरी मला असं वाटतं विचार केला पाहिजे, कंट्रोल केला पाहिजे. रोडवरचे खड्डे, ते रस्ते. आता मला त्या दिवशी नाशिकला मी तुमचा इंटरव्ह्यू थोडा वाढवते, त्र्यंबकेश्वरला चाललेले नाशिकला. मी घरातून 6:45 निघाले, मी त्र्यंबकला पोचले 3-3:30 वाजता. काय फायदा माझं सकाळी 5 वाजता उठून देवदर्शनासाठी मुंबई टू त्र्यंबकेश्वर ट्रॅव्हल करून 3 तास. तर मी ते शहापूरच्या रोडला इतकी भयंकर अडकले होते, म्हणजे असं झालं होतं की जाऊ दे, ते देवदर्शन आपण घरातच देवाच्या पाया पडू, आई वडिलांच्या पाया पडू आणि विषय थांबवू. सो हे फार वेगळं, म्हणजे माझ्याकडे खरंच शब्द नाही आहेत ह्या गोष्टींसाठी. त्यामुळे गणेश उत्सव हा साजरा करा, छान साजरा करा, ज्याच्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, प्राण्यांना त्रास होणार नाही. हे दरवर्षी आम्ही सगळेच कलाकार हे तुम्हाला सांगत आलो आहे आणि मला असं वाटतं ते तुम्ही प्रेक्षक म्हणून मनावरही घेतात काही लोक, तर ते जरा अजून घ्या, आम्हालाही छान वाटेल. बघा, आम्ही घरी गणपती आमच्या हातानेच बनवला आहे, खूप सुंदर आहे. यातली सगळी फुलं वगैरे सगळी निर्माल्यामध्ये जातील काय भूषण, आणि घरीच विसर्जन होईल, घरीच आमची मुलं छान डान्स परफॉर्म करणार आहेत. सो काही इथे असं काही कुठे कोणाला त्रास होणार नाही, अशा सगळ्या गोष्टी आम्ही पाळतोय. तू बोल, तुझ्यावरचं मी सगळं नाही. मुळात गणपती फेस्टिवल ही गणेश चतुर्थी दर महिन्याला असते. चतुर्थी मोठी असते, कुठली छोटी असते. मुळात गणेशोत्सव हा कसा चालू झाला हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लोकमान्य टिळकांनी ही प्रथा का चालू केली याचं मुळात कारण काय होतं की त्या काळामध्ये इंग्रज लोकांना एकत्र येऊ देत नव्हते. त्याच्यासाठी हे फेस्टिवल क्रिएट केलं गेलं. म्हणजे कोणीतरी करेक्ट करा मी चुकत असेल तर, पण आज त्या काळात त्या गोष्टीची गरज नाही आहे खरं बघायला गेलं तर. पण आज आम्ही 3 भाऊ आहोत. एक भाऊ इथे राहतो, मोठा भाऊ, माझा दुसरा भाऊ ठाण्याला राहतो, आम्ही गोरेगावला राहतो. तर ते सेम लोकमान्याचं तेच कारण आम्ही एकत्र पकडतो की ह्या सणामुळे आम्ही एकत्र येतो. सो याचा जो हे प्रत्येकाने करावं आणि की लाईक लोकांनी युनाईट व्हावं वगैरे आहे. पण युनाईट होण्याचा अर्थ लोक गर्दीमध्ये गुदमरून मरतात पण आहेत अक्षरशः. म्हणजे कुठला तरी बाप्पा नवसाचा आहे तो आपल्याला लाभतो, आपल्या घरातला नाही लाभत. हे कसं असू शकतं? मग घरातला बाप्पाला ठेवूच नका घरामध्ये, फक्त त्यालाच जा दर्शनाला. सो इट डझंट मेक एनी सेन्स. सो हे मला पर्सनली वाटतं. त्यामुळे मी पर्सनली अक्षय असो किंवा मी घरच्यांना गर्दीमध्ये जाणं अवॉइड करतो. अट्रॅक्शन असतं, एवढी गर्दी, एवढं आहे. तसं दहीहंडीचं सेम आहे. राहिली गोष्ट पर्यावरणाची, तर हे जे काय आहे तर ही मूर्ती इनफॅक्ट माझे मोठे भाऊ हे सगळी फुलं वगैरे बाहेर फेकणार पण नाहीत निर्मल्यामध्ये. ते ड्राय करणार आणि ते ड्राय करून त्याची पावडर करून घरी जो धूप लागतो तो घरच्या घरीच बनवणार.
आम्ही घरनं बऱ्यापैकी कचरा बाहेर फेकत नाहीत. जे आता फेस्टिवल पुरता जे आहेत यूज अँड थ्रो प्लेट्स वगैरे दॅट सेट तेवढं बाहेर जातं बस. पण मला असं वाटतं की सगळ्यांनी असं काहीतरी फॉलो करा ज्याच्याने तुमच्या पर्यावरणाला हानी नाही होणार. कारण की उद्या इथे चांगला तलाव आहे, सुंदर दिसतो, उद्या आजच्या विसर्जनानंतर परवा जाऊन बघा तिकडे काय हालत असेल. लोक स्वतःहून ती लोकांनी जबाबदारी घेतली पाहिजे की आपण घाण नाही केली पाहिजे. सो या सगळ्या गोष्टीची काळजी आपण स्वतःहून घेतली पाहिजे. हे फक्त गव्हर्नमेंटचं काम किंवा BMCचं किंवा KDMCचं काम नाही आहे, कारण की ते क्लीन करणारी लोक माणसंच आहेत. सो ते आपण आपल्या घरात जशी सुस्वच्छता ठेवतो तसे बाहेर पण ठेवावे. हे खूप सिम्पल आहे खरं तर. हे प्रत्येकाने मनावरती घेतलं पाहिजे बस. थँक्यू. आणि परत आता परत इंडस्ट्रीकडे वळते मी. आता कसं झालंय, तरुण पिढी जी येते आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये, खूप कॉम्पिटिशन आहे, सगळ्यांना स्ट्रेस आहे. आता बऱ्याचशा ह्यांनी कलाकारांनी आत्महत्या पण केल्या काम नसल्यामुळे. तर एक थोडंसं एक काय म्हणतात ते स्टॅबिलिटी येणं आणि थोडासा ठेराव येणं प्रत्येकाच्या वागण्यामध्ये हे फार गरजेचं आहे. कारण आता जो तो येतो तो इन्स्टावर रील्स करतो आणि फेमस व्हायच्या मागे, पैसा कमवण्याच्या मागे, नाव प्रसिद्धीच्या मागे आहे. तर तुम्ही म्हणजे काय म्हणजे तरुण पिढीला या क्षेत्रात येणार असेल, तुम्ही सिनेमॅटोग्राफर म्हणजे फोटोग्राफीच्या क्षेत्रामध्ये आणि तू अभिनयाच्या क्षेत्रामध्ये, तर थोडं मुलांना आपण थोडंसं मार्गदर्शन करूया. काही नाही, मी सगळ्यात महत्त्वाचा मला मुद्दा वाटतो तो म्हणजे तुमच्या पाठीशी तुमचा परिवार असला पाहिजे. तुमचं कुटुंब जर तुमच्यासोबत असेल तर तुम्ही कुठल्याही प्रॉब्लेम्सला फेस करू शकता. मला माहिती आहे इंडस्ट्रीत येणारी लोक मुंबईतली नसतात. आता मी मुंबईतली आहे, माझं नशीब खूप चांगलं आहे, हा मुंबईतला आहे, आमचं कुटुंब खूप मोठं आहे, दोन्ही फॅमिली आमच्या खूप मोठ्या आहेत. पण काही लोक कुठून कुठून येतात. पण जरी तुमचं त्यांच्याशी रोजचं भेटणं नसेल तरी त्यांच्याबरोबर तुमचं रोजचं कनेक्शन असलं पाहिजे. कारण इंडस्ट्रीकडे येणारी इन्फ्लुअन्स होऊन येणारी लोकं खूप आहेत, मुलं मुली आत्ताची पिढी. आणि आत्ता ते काय इंस्टाग्राम, आधी काहीतरी टिकटॉक होतं ज्याच्यावर आम्ही दोघंही नव्हतो. तर इंस्टाग्राम पण माझं प्रोफाईल खूप जण बघतील तर त्याच्यावरती माझ्या कामाव्यतिरिक्त सहजी काही नसतं. तर मला असं वाटतं की ते बघून त्याच्या आयुष्यात आता काय मस्त चाललं यार, ते लोक गोव्याला गेलेत, आता मी काय करू, मलाही जायचं गोव्याला. तर तुम्हाला तो फोटोमध्ये दिसतो हसरा चेहरा, पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे खूप त्याचं काहीतरी असू शकतं, त्याचं एक जर्नी असू शकते. तर मला असं वाटतं त्याला इन्फ्लुअन्स न होता तुम्ही तुमचं स्वतः ठरवलं पाहिजे की तुम्हाला आयुष्यात काय व्हायचं आहे. मुळात तो मोठा मुद्दा आहे. आणि इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल खूप, तुम्हाला असं वाटत असेल कमी आहे, अरे हे लोक काय शूट करतात, येतात, पैसा कमवतात, तर असं नाही. इंडस्ट्रीत येणाऱ्या स्पॉट बॉयपासून ते प्रोड्युसरपर्यंत सगळ्यांना खूप मोठा स्ट्रगल आहे. त्यामुळे जे कोणी तरुण पिढी येण्यासाठी उत्सुक असतील तर मी त्यांना हेच सांगेन की विचार करा, काळजी घ्या, कुटुंबाचा सल्ला घ्या, फ्रेंड्सचा सल्ला घ्या आणि खूप इन्फ्लुअन्स होऊ नका की तुम्हाला इंस्टाग्रामला मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहे म्हणजे तुम्ही आता स्टार झालात किंवा हिरो झालात. कारण आता मध्ये चालू होतं की काही लोकांना फिल्ममध्ये कास्ट करायचं तर त्याचे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स किती आहेत, काम किती येतं. कारण माझ्याबरोबर तसं झालं आहे, मी ऐकलंही आणि माझ्याबरोबर तसं झालं आहे. सो म्हणून मी तो अनुभव सांगते. तर तसं मला नाही वाटत, केलं पाहिजे, कामही बघितलं पाहिजे तितकंच. आणि काळजी घ्या, बस एवढंच सांगेन. आणि छान काम करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. सो बेसिकली मला असं वाटतं की सोशल मीडिया जे आहे ते तुमचं काम दाखवण्यासाठी असायला पाहिजे, की त्या गोष्टीला कॉम्पिटिशनमध्ये कन्वर्ट नाही झालं पाहिजे. खरं तर आता कोणाला किती फॉलोअर आहेत, कोणाला किती नाही आहेत, हे लोकांची चॉईस आहे. मला ती सेलिब्रिटी आवडतात तर त्यांना जे लोक जास्त फॉलो करतात, मला ती सेलिब्रिटी कमी आवडतात त्यांना कमी फॉलोअर्स आहेत. पण याचा अर्थ असा नाही की ती सेलिब्रिटी वाईट आहे जिला कमी फॉलोअर्स आहेत. पण हा विचार कधी कोण करत नाही की या अभिनेत्रीला किंवा या अभिनेत्याला कमी फॉलोअर्स आहेत पण हा अभिनेता उत्कृष्ट आहे, हा विचार फार कमी होतो. आता मी एक टेक्निशियन आहे, मी ॲडव्हर्टायझिंग डिरेक्ट कधी करतो, मी कधी म्हणजे मी DOP म्हणून पण काम करतो. पण आम्हाला तो फरक जाणवतो कॅमेऱ्यासमोर आल्यावर की कोण किती अभिनेता आहे, कोण किती नाही आहे. सो त्या एखाद्या इन्फ्लुएन्सरला जे फक्त काही रील बनवतात त्यांची माइंडसेट तेवढीच असते. जो अभिनेता असतो तो कुठून तरी घडून आलेला आहे, ती मूर्ती बनत आली आहे अभिनेत्याची,
की मी कॅमेरासमोर आलो, मी 4 रील केल्यात म्हणजे मी अभिनेता नाही होऊ शकत. आज मला इथे इंटरव्ह्यूला बसायला ऑकवर्ड फिलिंग होतं आहे. मी नाही आहे, मी कॅमेरा मागचा माणूस आहे. दॅट इज माय प्रोफेशन. तर ते तुमचं प्रोफेशन जे आहे ते तुम्ही एक्सेप्ट करा ती गोष्ट. आणि हो, इंडियामधल्या प्रत्येक माणसाला स्क्रीनसमोर यायचं आहे, कॅमेरासमोर यायचं आहे. त्याचं अफेक्शन, त्याचं अट्रॅक्शन या गोष्टी फार वेगळ्या आहेत. पण हे एक चॅलेंजेबल फील्ड आहे, हे लोक समजून नाही घेत. हे एक चॅलेंज आहे, हे एक एज्युकेशन आहे, ही एक तपस्या आहे. ही समजून घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे मुळात दुर्भाग्य असं आहे आपल्या या इंडस्ट्रीमध्ये की जर तुला बँकेत जायचं आहे नोकरीला तर तुझं तसं शिक्षण पाहिजे तरच तुला ती नोकरी मिळेल. आपल्या क्षेत्रात तसं नाही आहे. हे मुळात फार चुकीचं आहे. आपल्या इथे एज्युकेशन मस्ट केलं पाहिजे की काही एज्युकेशन वाईज तुम्ही हे करा तरच तुम्ही या क्षेत्रात येऊ शकतात. हे मला पर्सनली वाटतं. तर मी स्वतःहून फोटोग्राफीमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे, पण मी फिल्म मेकिंगचा कोर्स नाही केला आहे. सो मी फक्त फोटोग्राफी करून मी या क्षेत्रात आलो आहे. सो मी स्वतःच्याच शिक्षणाला चुकीचं ठरवतो आहे खरं तर. पण आजच्या तारखेला लोकांनी त्याचं शिक्षण घ्यावं. मी आज कॅमेरा घेतला. आजकालचे कॅमेरा फार ऑटोमॅटिक आहेत. ते फक्त तुम्हाला तुमची बुद्धी वापरू देत नाहीत आणि ते सगळं त्याच्या पद्धतीने शूट करतं. तुम्हाला फक्त चांगलं छान कंपोजिशन करायचं आहे. सो त्याच्यामध्ये आर्ट कुठून आलं? ते आर्ट येतं ते तुमच्या शिक्षणातनं येणार. तुम्ही त्या कॅमेऱ्याला, त्या टूलला तुम्ही कसं वापरणार. सो हे फार महत्त्वाचं आहे की मी 4 फोटो टाकले म्हणजे मी सिनेमॅटोग्राफर झालो किंवा मी डायरेक्टर ऑफ फोटोग्राफर झालो. नो, असं नाही होत कधीच. ती एक तपस्या आहे. मी आजही इनकम्प्लीट समजतो स्वतःला त्या कामामध्ये टेक्निकल लेवलला. ते जेवढं शिकू, जेवढं एक्सप्लोअर करू, जेवढं हे करू तेवढं कमी आहे. तिथे 75 वर्षाचा रॉजर डिकिन्स म्हणतो की मी अजून फुल फ्लेज सिनेमॅटोग्राफर नाही. तिथे मायारका माणूस स्वतःला सिनेमॅटोग्राफर मेन्शन करणं पण चुकीचं आहे. जिथे इंडियातले मोठमोठे अनिल मेहता वगैरे DOP म्हणतात की लाईक कर लेते हम लोग, कोशिश कर लेते हैं. ते किती हंबल्ड आहे. म्हणजे जिथे संजय लीला बन्साली पण बोलता मैंने कोशिश किया था अच्छा बनाने का, हो शायद हो गया अच्छा. सो हे जे आहे ना हे ते त्यांच्या शिक्षणातनं आलेलं आहे. तर ते शिक्षण फार महत्त्वाचं आहे. मी आज कॅमेरा शिकलो आणि मी उद्या DOP झालो. मी आज ॲक्शन म्हटलं म्हणजे मी डिरेक्टर झालो असं पण नाही. आणि मी फक्त मेकअप केला आणि कॅमेरासमोर उभे राहिलं म्हणजे मी अभिनेत्री झालो असं नाही आहे. सो हे आहे. एकच सांगेल, प्रॉपर शिक्षण घ्या. वेळ आल्यावरती तुम्हाला तुमची ऑपॉर्च्युनिटी नक्की मिळणार. जे आपल्या नशिबात आहे तेच मिळणार आहे आपल्याला, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही मिळणार. खूप छान बोलला दोघंही तुम्ही. एका स्वीट कपलला मला मुलाखत घेता आली त्याबद्दल तुमचे दोघांचेही आभार. गणपती बाप्पा चरणी अशीच प्रार्थना करेन की छान तुम्हाला सुंदर कामं मिळत आणि वेगवेगळ्या छान छान प्रोजेक्ट्समधनं आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुमच्या अभिनयाची आणि तुझ्या फोटोग्राफीची मेजवानी मिळो अशा शुभेच्छा देते. आणि सेलिब्रिटी गणेशोत्सवमध्ये आज अक्षय गुरव आणि भूषण वाणी सहभागी झाले होते. तुम्ही आमच्या शोला खूप छान बनवलं, त्याबद्दल मनःपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया.